आदित्य साहेबांच्या निष्ठावंत रणरागिणींना जय महाराष्ट्र। आवाज रणरागिणींचा आहे, पहिला मेळावा आहे, आवाज रणरागिणींसारखा आला पाहिजे आणि त्या रणरागिणी म्हणजे आदित्य साहेबांच्या रणरागिणी, आवाज पण तसाच आला पाहिजे। जय महाराष्ट्र। धन्यवाद। माझा विषय आहे बांधणी। बांधणी म्हणजे काय? बांधणी म्हणजे शिवसेनेच्या रणरागिणींची एकता। बांधणी म्हणजे शिवसेनेच्या रणरागिणींची एकता। बांधणी म्हणजे आदित्यजींना साथ आणि गद्दारांना लाथ। बांधणी म्हणजे महिलांचा, युवतींचा बुलंद आवाज। बांधणी म्हणजे अन्यायाला वाचा फोडण्याचा मार्ग आणि बांधणी म्हणजे शिवसेना युवतींचं कुटुंब। बांधणी म्हणजे मशाल। होय वहिनी साहेब, आदित्य साहेब, आम्ही शिवसेनेच्या महिला युवती आहोत खुशाल, कारण आमच्याकडे आहे मशाल मशाल मशाल। आज जर आपण बघितलं तर शिवबांच्या या महाराष्ट्राला ग्रहण लागलंय आणि या ग्रहणामध्ये सच्चे, निष्ठावंत, स्वाभिमंत शिवसैनिक आणि मावळे हे खंबीरपणे उभे राहणार आहेत। आणि जर त्याच्याशी छोटीशी झलक बघायची असेल तर आज या असंख्य युवतींचा मेळावा, या मेळावा साक्ष देतोय की होय आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, होय आम्ही आदित्य साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। पण या संघर्षमय काळामध्ये आपल्याला आपली बांधणी देखील तितकीच मजबूत करायची आहे। आज महाराष्ट्रामध्ये तानाशाही सुरू आहे आणि या तानाशाही विरुद्ध सन्माननीय आदित्य साहेबांनी रणशिंग फुंकलंय। आपल्याला मोठ्या संख्येने, एक दिलाने आणि एकजुटीने आदित्य साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय। आणि आदित्य साहेबांच्या विरोधामध्ये जे वल्गना करतायत त्या लोकांना मी आव्हान देऊ इच्छिते की तुम्ही काय म्हणताय की वरीत येऊन आम्ही तुम्हाला पाडू? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आदित्य साहेबांच्या पर्यंत पोहोचण्या अगोदर तुम्हाला असंख्य शिवसैनिक, असंख्य मावळे आणि आम्हा तमाम युवती रणरागिणींचा सामना करावा लागेल आणि या युवती तुम्हाला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही। जाता जाता मी तुम्हाला इतकंच सांगीन की महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे, जो ठाकरेंशी नडला त्याला जनतेने गाडला। त्यामुळे आता आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी 2024 ला लोकसभा आणि विधानसभेला निर्धार करायचा आहे आणि या गद्दारांना उचलून तर फेकायचंच आहे। शिवाय या गद्दारांनी महाराष्ट्राला जे ग्रहण लावलंय त्या ग्रहणाला बाजूला सारून आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्राला उद्धव साहेबांच्या तेजस्वी नेतृत्वाची साक्ष द्यायची आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।